नमस्कार मंडळी, आजपासून स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली आणि या मालिकेचे डेली रिव्ह्यूज आपण आपल्या चॅनलवर करणार आहोत। खरंच मालिकेचा कन्सेप्ट अतिशय सुंदर आहे। घरामध्ये सर्वजण बसून ही मालिका एन्जॉय करू शकतात अशी ही मालिका आहे। तर बघूयात की आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये नक्की काय होतं ते। नानासाहेब रणदिवे यांना 4 मुलं असतात। त्यांची नावे अनुक्रमे असतात ऋषिकेश, सारंग, चौथा मुलगा असतो तो इथे काही दाखवलेला नाहीये। आणि मालिकेतील सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे जो ऋषिकेश असतो म्हणजे मोठा मुलगा असतो तो खरं तर नानासाहेबांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा असतो। तरी सुद्धा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ऋषिकेश एकट्याने पेलत असतो। आता ऋषिकेशची बायको जिचं नाव आहे जानकी आणि ऋषिकेश एकदम आदर्श कपल आहेत। सर्वजण घरात त्यांची वाहवा करतात आणि त्यांना एक गोंडस निरागस अशी मुलगी आहे जिचं नाव आहे ओवी। आता नानासाहेबांची सासू म्हणजेच त्यांच्या बायकोची आई ही त्यांच्याच घरात राहत असते, परंतु जराशी निगेटिव्ह असते। ती नेहमी तिच्या मुलीला हे सांगत असते की तू तुझ्या सुनेला खूप सवलत देऊन टाकली आहेस, त्यामुळे तू जरा सासू सारखं वाग। असं घरात छोट्या मोठ्या काड्या लावायचं काम ती आजीबाई करत असते। तर मालिकेमध्ये आता रणदिवे कुटुंबाचा एकमेव दुश्मन असतो तो म्हणजे सयाजीराव विखे पाटील। आता एकंदरीत तुम्हाला कॅरेक्टर तर समजले असतील। आता मी तुम्हाला आजच्या भागात काय झालंय हे सांगते। सकाळी उठून जानकी पहिल्यांदा घरातलं सगळं काम आवरते, त्यानंतर तुळशीची पूजा करते। सगळ्यांच्या गोष्टी कुठे ठेवल्या असतात, सकाळी नाश्त्याला कोणाला काय हवं असतं सगळं काही जानकीला ठाऊक असतं। तर जानकी जेव्हा काम करत असते तेव्हा ओवी आता रांगोळीचा डब्बा घेऊन येते। ओवी तिला म्हणत असते की आई तू मला आज रांगोळी काढायला शिकवणार आहेस हा? जानकी म्हणते की हो, मी आज तुला नक्की रांगोळी काढायला शिकवणार आहे। आणि मग जानकी आणि ओवी दोघीही मिळून रांगोळी काढत असतात। आता रांगोळी काढता काढता जानकी ओवीवर खूप चांगले संस्कार करत असते। ओवी तिला विचारते की आई दारासमोर रांगोळी का काढतात ग? तेव्हा जानकी तिला सांगते की अगं दारासमोर रांगोळी काढण्याचं हे गुपित आहे, जेव्हा कोणी अनोळखी व्यक्ती किंवा जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या दारामध्ये येतो जर त्याने रांगोळी बघितलं तर त्याचं मन प्रसन्न होतं आणि म्हणून दारात रांगोळी काढायची असते। जानकी ओवीला समजावून सांगत असते की तुला ह्या रांगोळीचं महत्त्व माहिती आहे का? ही रांगोळी म्हणजे ना आपलं एक कुटुंबच आहे। ओवी तिला विचारते की कसं काय ग? तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, ह्या रांगोळीमधले जेवढे ठिपके आहेत तेवढे म्हणजे आपल्या घरातले सदस्य, आणि रांगोळीमध्ये आपण ज्या रेषा देतो ना त्या म्हणजे आहेत आपले आई आणि अण्णा। खरं तर त्यांनी मायेने ह्या सगळ्या ठिपक्यांना जोडून ठेवलंय, म्हणजे सगळं घर फक्त त्यांच्यामुळे टिकून आहे। त्या मायेच्या ओलाव्याने सगळ्या घराला ते धरून ठेवतात। ज्या आई असतात त्यांची दिवसाची सुरुवात ही तिच्या 4 लेकरांना बघूनच होत असते। जेव्हा ती तिच्या 4 मुलांचा फोटो बघते तेव्हाच तिच्या दिवसाची सुरुवात होत असते। तर जानकी आता ओवीला रांगोळीत भरणाऱ्या रंगांची एक वेगळी ओळख करून देते। ती तिला सांगत असते की रांगोळीत आपण जे रंग भरतो ते रंग म्हणजे प्रत्येक माणसाचे स्वभाव असतात आणि मग रांगोळीद्वारे घरातील प्रत्येक माणसाचे ती स्वभाव सांगत असते। सगळ्यात पहिल्यांदा आईचा आणि बाबांचा रंग तो म्हणजे असतो आकाशी। जसे ते आकाशाप्रमाणे आभाळाप्रमाणे सर्वांवर माया करतात त्यामुळे त्यांचा रंग असतो आकाशी। त्यानंतर सौमित्र हा रुबाबदार असतो। तर जानकी आता सौमित्रची ओळख अशी करून देते, सौमित्र हा रुबाबदार आहे त्याप्रमाणे त्याचा रंग आहे मोरपंखी। ज्याप्रमाणे मोर हा डौलदार असतो त्यामुळे मोराचा रंग हा सौमित्रला दिलेला असतो। तर सौरंगची ओळख ती अशी करून देते की सौरंग सुद्धा खूप प्रेमळ असतो त्यामुळे त्याला सुद्धा तिने आकाशी रंग दिलेला असतो। नंतर तिच्या नवऱ्याचा रंग असतो तो म्हणजे नारंगी। ओवी तिला विचारते की आई बाबांचा रंग नारंगी का आहे? तेव्हा जानकी तिला समजावून सांगते की बाबांचा रंग नारंगी असल्याचं कारण आहे की बाबा सूर्यासारखे। सूर्य जसा नारंगी दिसतो ना त्याप्रमाणे तुझे बाबा आहेत, जे नेहमी स्वतः जळतात परंतु दुसऱ्याला नेहमी आनंदी ठेवतात, दुसऱ्याच्या सुखासाठी झटतात। तर ओवी म्हणते की आई मला तुझा रंग माहिती आहे कुठला आहे? तर जानकी म्हणते की कुठला ग? ओवी म्हणते की आई तुझा रंग आहे हिरवा। तर जानकी म्हणते की का माझा रंग हिरवा का? तेव्हा ओवी तिला सांगते की मला शाळेमध्ये सांगितलंय की हिरवा रंग नेहमी सदाबहार असतो। जशी की तू आहेस, तू घरातल्यांना सगळ्यांना एवढं सांभाळतेस, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपतेस आणि नेहमी सर्वांना आनंदात ठेवते, म्हणून तुझा रंग आहे हिरवा। तर ओवीचा रंग असतो जांभळा रंग म्हणजे खूप स्वप्न बघणारं, स्वप्नांचा रंग म्हणजे जांभळा, म्हणून ओवीचा रंग हा जांभळा असतो। अशा प्रकारे जानकीने घरच्यांची खूप छान अशी ओळख करून दिलेली असते। त्यानंतर बाजार समितीमध्ये भाव ठरणार असतात आणि भाव फक्त 2च व्यक्ती लावणार असतात, ते म्हणजे सयाजीराव विखे पाटील आणि दुसरा म्हणजे ऋषिकेश रणदिवे म्हणजे जानकीचा नवरा। आता सयाजीराव ऑलरेडी विलन दाखवलाय। बाजार समिती
समितीमध्ये जायचं असतं. सयाजीराव आधीच आलेला असतो आणि त्याला काहीही करून ऋषिकेश रणदिवेला काय बाजार समितीमध्ये येऊन द्यायचं नसतं. त्यामुळे तो त्याच्या काही माणसांना कामाला लावतो. आता ऋषिकेश रणदिवेची जेव्हा गाडी येत असते, रस्त्यावर एक माणूस झोपलेला असतो आणि ऋषिकेशला असं वाटतं की तो जखमी होऊन पडलाय. त्यामुळे सारंग पटकन गाडीतून खाली उतरतो आणि त्या माणसाला बघण्यासाठी जातो. तर तो माणूस हसायला लागतो, कारण सयाजीरावचा हा एक ट्रॅप असतो. काहीही करून त्याला ऋषिकेश रणदिवेला बाजार समितीपर्यंत येऊन द्यायचं नसतं. तर आता सारंगला तो बाजूला फेकतो आणि मारायला सुरुवात करतो. त्यामुळे ऋषिकेश रणदिवे आता खाली उतरतो. ऋषिकेश त्यांना विचारतो की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का मारताय त्याला. तेव्हा तो माणूस सांगतो की हा पूल माझ्या बापाचा आहे, म्हणून तू इथून जायचं नाहीस. तर ऋषिकेश त्याला म्हणत असतो की अरे पूल असा कोणाच्या बापाचा नसतो आणि प्लीज तुम्ही आम्हाला जाऊ द्या इथून, आम्हाला खूप महत्वाचं काम आहे. परंतु ते माणसं म्हणत असतात की नाही, आम्ही तर तुम्हाला काही इथून जाऊनच देणार नाही. आणि मग ऋषिकेश आणि त्या माणसांमध्ये जरा थोडीशी हातापाई होते. ऋषिकेश त्या माणसांना चांगलंच मारतो. ज्या माणसाने त्यांचा रस्ता रोखलेला असतो, नेमकं त्या माणसाचा बापच हा नदीमध्ये पडलेला असतो. तर दुसरा माणूस सांगायला येतो की अरे ते तुझा बाप नदीत पडलाय. त्यामुळे सर्वजण आता धावत येतात. तर ऋषिकेश सुद्धा धावत जातो. सारंग म्हणत असतो की अरे दादा तू कशाला जातोय त्यांच्याकडे. तर ऋषिकेश म्हणत असतो की नाही, आपल्याला त्यांना वाचवणं खूप महत्वाचं. तर नदीमध्ये आता त्या माणसाचा बाप पडलेला असतो आणि वाचवा वाचवा असं तो ओरडत असतो. सर्वजण प्रयत्न करत असतात. ऋषिकेश गाडीतून लगेचच एक रशी आणतो आणि त्या आजोबांना तो देत असतो. परंतु रशी एवढी मोठी नसते की जी आजोबांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे ऋषिकेश आता त्या माणसांच्या हातामध्ये ती रशी देतो. स्वतः आता रशीच्या साह्याने तो पुलाच्या खाली जातो आणि त्या बाबांना अलगद उचलून आणतो. जी माणसं ऋषिकेशला मारायला आलेली असतात, जी माणसं त्याच्या जीवावर उठलेली असतात, त्या माणसांनाच ऋषिकेशने मदत केलेली असते आणि त्या माणसाच्या बापाला ऋषिकेशने वाचवलेलं असतं. त्यामुळे तो आता माणूस डायरेक्टली ऋषिकेशच्या पाया पडतो आणि म्हणत असतो की मला माफ करा, मी भल्या माणसाच्या वाटी लागलो. तर आता सारंग म्हणतो की दादा हे सर्व ठीक आहे, परंतु आपल्याला लवकरात लवकर बाजार समितीत जायला हवं. तर ऋषिकेश म्हणतो की चल ना मग. आता ऋषिकेश सगळ्या चिखलाने भरलेला असतो. सारंग म्हणतो की दादा आता तू असं कसं येणार. तर आता तो माणूस म्हणतो की दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका. समोरून 2 बायका येत असतात, त्या दूध विकायला घेऊन चाललेल्या असतात. तर तो माणूस आता त्या बायकांना पैसे देतो आणि त्यांच्याकडनं दूध घेतो आणि म्हणतो की देवाचा अभिषेक हा दुधानेच झाला पाहिजे. आणि मग दुधाने आता तो ऋषिकेशचा अभिषेक करतो. त्यानंतर पाण्याने अभिषेक करतो. त्यानंतर ऋषिकेशला चांगले कपडे घालायला दिलेले असतात आणि मग ऋषिकेश आता बाजार समितीमध्ये पोहोचत असतो. तोपर्यंत सयाजी विखे पाटलांनी बाजार समिती डोक्यावर घेतलेली असते, कारण ऋषिकेश अजून आलेला नसतो. त्यामुळे ते म्हणत असतात की तुम्ही ऋषिकेशचे बाजारभाव ऐकू नका, तो काही इथे आलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता मी जे काही सांगतोय बाजारभाव त्यावरच तुम्हाला शिक्का मारावा लागेल. आता बाजार समितीचे अध्यक्ष त्यावर शिक्का मारणारच असतात. त्याच वेळी तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो की थांबा. ऋषिकेश आल्यावर सगळ्यांना आनंद होतो. सर्वजण ऋषिकेश दादांचा विजय असो असं मोठमोठ्याने ओरडत असतात. त्यामुळे सयाजीरावला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबत असतात. ऋषिकेश आता त्याने जे भाव काढलेले असतात त्या भावांची फाईल आता बाजार समितीमध्ये देतो. त्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऋषिकेशने बाजारचे भाव वाढवलेले असतात, जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांना त्याने फ्रीडम दिलेलं असतं. त्यामुळे विजय हा ऋषिकेश रणदिवे यांचाच होतो. त्यामुळे सयाजीरावचं तोंड पडलेलं असतं. सयाजीराव म्हणत असतात की तुम्ही काय बाजार समिती विकत घेतली आहे का, प्रत्येक वेळी निर्णय फक्त तुमच्याच बाजूने होतात. तर ऋषिकेश म्हणत असतो की मी बाजार समिती विकत नाही घेतली, परंतु मला फक्त माझ्या बळीराजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला त्यांना कुठल्या बंधनात नाही ठेवायचंय जसं तुम्ही ठेवता. तुम्ही फक्त शेतकऱ्यांकडून आदबून घेतात, शेतकऱ्यांना काम करायला लावतात, परंतु त्याचा मोबदला त्यांना खूप कमी मिळतो. परंतु माझ्याकडे असं नाहीये. मी माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो, कारण बळीराजा जर खुश राहिला तरच आपण खुश राहणार आहोत. असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा ऋषिकेश रणदिवेच्या नावाने मोठा जयघोष होतो. तर जानकी सुद्धा घर अगदी व्यवस्थित सांभाळत असते. बाबांच्या गोळ्या घेण्याची वेळ, बाबांच्या जेवणाची वेळ, कोणाला काय आवडतं काय नाही आवडत, सगळं काही ती अगदी व्यवस्थित हँडल करत असते. तर आजी मात्र आईला म्हणत असते की अगं तुझं काही डोकं वगैरे फिरलंय का, तू तुझ्या सुनेला एवढं डोक्यावर बसून घेऊ नकोस. आणि हे काय, तिला तू घरातले हक्क तर देऊनच टाकले, सोबतच तू तुझ्या चाव्या सुद्धा दिल्यात तिला. तर आई म्हणत असते की अगं ती असल्यावर मला काही टेन्शन नाही, मी अगदी डोळे झाकून राहू शकते, सगळं अगदी व्यवस्थित पूर्ण करते ती. तेव्हा आजी तिला म्हणत असते की अशी डोळ्यावर पट्टी बांधून अजिबात थांबू नकोस. अगं एकदा बाकेच्या सासवा बघ कशा राहतात, कशा सुनेला त्यांच्या मुठीत ठेवतात, नाहीतर तू आहे सगळं काही सुनेच्या ताब्यात देऊन मोकळी झालीयस. आई म्हणत असतात की मला पूर्ण विश्वास आहे जानकीवर, जानकी माझा विश्वास कधीही पडू देणार नाही.
आजी म्हणत असते की तू तिला तिजोरीच्या चाव्या कशाला दिल्या, बाकीच्या सगळं ठीक आहे, तुला माहिती आहे ना किती काही म्हटलं तरी ती तुझी सावत्र सून आहे. तेव्हा आई तिच्यावर ओरडते आणि म्हणते की आई तुझं बस झालं, खूप वेळा तुझं ऐकून घेतलं, परंतु पुन्हा हा शब्द तू कधीही काढू नकोस. माझ्यासाठी जानकी आणि ऋषिकेश कोणीही परक नाहीये किंवा कोणीही सावत्र नाहीये. ऋषिकेश माझा मोठा मुलगा आहे आणि मला मोठा मुलगाच राहील. परंतु आजीला मात्र हे अजिबात पचत नसतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे मुलगी जेव्हा गाडीमधून जात असते ती म्हणजे असते सौमित्रची गर्लफ्रेंड. आता तिला माहित नसतं की हे घर कोणाचं आहे. ती जेव्हा रस्त्याने जात असते तेव्हा रणदिवेच्याच घरासमोरून जात असते आणि त्याच वेळी आजी नेमकी आंबा खाऊन आता रस्त्यावर फेकतात आणि त्याच वेळी तिची गाडी येते आणि तिच्या गाडीवर तो आंबा फेकला जातो. त्यामुळे तिच्या गाडीची काच खराब होते. ती आता खूप चिडते आणि म्हणते की कोणी आहे का इथे, मॅनर्सलेस लोक राहतात नुसते इथे. आणि सकाळी जी जानकीने ठिपक्यांची रांगोळी काढलेली असते, सगळ्या माणसांना जोडून ठेवलेलं असतं, त्या रांगोळीवर आता ती पाय देते आणि ती सगळी रांगोळी विस्कटून टाकते. जेव्हा हे सर्व जानकी बघते तेव्हा म्हणते की एखादी बाई अशी दारातली रांगोळी विस्कटू शकते हे तर मी इमॅजिनच नाही करू शकत. तर ओवी म्हणत असते की आपली फॅमिलीच विस्कटली असं म्हणून ओवी रडायला लागते. तेव्हा जानकी म्हणत असते की राग आणि आग परिणाम मात्र दोघांचेही सारखेच असतात. जेव्हा सौमित्र घरी येतो तेव्हा आई म्हणत असतात की आता आलाय तो, आपण आपला त्याला निर्णय सांगायला हवा. त्याच वेळी ऋषिकेश विचारतो की कसला निर्णय सांगायचा आहे त्याला. आता तो नक्की निर्णय काय असणार आहे हे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.